Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण. स्वाध्याय पाठावरील प्रश्नोत्तरे पाहण्यापूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. ओळखा पाहू मी कोण. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे? सिलेंटराटा किंवा निडारिया संघातील प्राणी. माझे शरीर अरीय सममिती दाखवते. माझ्या शरीरात जलभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय? तारा मासा, कंटकचर्मी प्राणी. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल? जंत, गोलकृमी. मी बहुपेशीय प्राणी असून सुद्धा माझ्या शरीरात उती नाहीत. माझ्या प्राणी संघाचे नाव सांगा. रंध्रीय प्राणी संघ. प्रत्येक प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. रोहू मासा. सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग मत्स्य, उपवर्ग अस्थिमत्स्य. लक्षणे. यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो. त्यांचे शरीर जलीय जीवनासाठी अनुकूलित झालेले असते. रोहू मासा गोड्या पाण्यात राहतो. तो कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. यांचा अंतकंकाल अस्थिमय असतो. याच्या शरीराशी युग्मित पर जोडलेले असतात. पुच्छपराचा उपयोग करून हा मासा पोहताना दिशा बदलू शकतो. नाकतोडा. सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ संधिपाद, वर्ग कीटक. लक्षणे. याचा समावेश संधिपाद प्राणी संघात केलेला आहे. हा भूचर कीटक परिसराशी योग्य प्रकारे अनुकूलित झालेला असतो. याच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. या कीटकात छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे म्हणजेच 3 पायांच्या जोड्या आणि 2 पंखांच्या जोड्या असतात. हत्ती. सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग सस्तन. लक्षणे. हत्ती हा जरायुज आहे, म्हणजेच तो पिल्लांना जन्म देतो. त्याच्या शरीरावर दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. हत्तीची मादी पिल्लांचे दूध पाजून पोषण करते. हत्ती उष्णरक्ती असतो. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असणारा हत्ती अवाढव्य आकाराचा शाकाहारी प्राणी आहे. पेंग्विन. सृष्टी प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग पक्षी. लक्षणे. हा अति थंड प्रदेशात राहणारा, न उडू शकणारा असा पक्षी आहे. त्याचे शरीर पिसांच्या बाह्यकंकालाने आच्छादलेले असते. त्याचे अनुकूलन बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी झालेले असते. पेंग्विन उष्णरक्ती आणि पाठीचा कणा असलेला पक्षी आहे. अग्र उपांगे लांब पंखांमध्ये परावर्तित झालेली असतात. या पंखाच्या सहाय्याने
तो आपले थंड हवेपासून रक्षण करू शकतो. सुसर. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, समपृष्ठरज्जू, उपसंघ, पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग, सरीसृप. लक्षणे. सुसर पाण्याच्या सानिध्यात असते, परंतु पाण्यात श्वसन करू शकत नाही. शीतरक्ती आणि शरीराच्या वजनाच्या तुलनेत कमकुवत पायांची असते. पाण्यात पायांच्या सहाय्याने पोहू शकते. तिची त्वचा खडबडीत असते, त्यावर मोठी शलके असतात. मुखाचा भाग थोडा लांब झालेला असतो, त्यात अतिशय अणकुचीदार दात असतात. शरीराचे भाग शीर, मान आणि धड हे असतात. टोड. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, समपृष्ठरज्जू, उपसंघ, पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग, उभयचर. लक्षणे. हा प्राणी जास्त प्रमाणात भूचर असतो, कंकाल नसते, त्वचा खडबडीत असते. शुष्क प्रदेशात राहत असल्यामुळे त्वचेत हा बदल दिसून येतो. याला बाह्य कर्ण नसतो, परंतु कर्णपटल असते. शरीराचे भाग डोके आणि धड असे असतात. याला मान नसली तरी बटबटीत डोळे चहूकडे फिरवून त्याला परिसराचे आकलन होते. उडणारा सरडा. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, समपृष्ठरज्जू, उपसंघ, पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग, सरीसृप. लक्षणे. हा प्राणी शीतरक्ती आणि कमकुवत पायांचा असतो, त्यामुळे तो सरपटत प्रजनन करतो. त्याची त्वचा खवलेयुक्त असते. शीर आणि धड हे शरीराचे भाग असतात. त्याला उड्डाणासाठी त्वचेचेच पापुद्र्यासारखे पडदे असतात, पक्ष्यासारखे पंख नसतात. हुकवर्म. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, गोलकृमी. लक्षणे. याचे शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे असते. मानवाच्या शरीरात हा अंतःपरजीवी म्हणून राहतो. याचे शरीर त्रिस्तरीय असून त्याच्या शरीरात आभासी देहगुहा असते. शरीर अखंडित असून त्याभोवती उपचर्म असते. हुकसारख्या मुख अवयवाने हा कृमी पोशिंद्याच्या शरीरात अडकून राहतो. जेलीफिश. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, सिलेंडराटा किंवा निडारिया. लक्षणे. हा प्राणी तरंगू शकतो. त्याचे शरीर छत्रीच्या आकाराचे असते. या शरीर स्वरूपाला छत्रिक असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारा हा जीव जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते. त्याचे शरीर अरीय सममित आणि द्विस्तरीय असते. याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. गोम. सृष्टी, प्राणी, विभाग, समपृष्ठरज्जू, संघ, संधिपाद. लक्षणे. छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अनेक उपांगे गोम या प्राण्यात दिसतात. शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. हा किडा संधिपाद संघात वर्गीकृत केला जातो. त्याला अनेक पाय असतात, त्यामुळे त्यांना शतपाद असेही म्हणतात. या प्राण्याचे शरीर द्विपार्श्व सममित, त्रिस्तरीय, देहगुहा असलेले आणि खंडीभूत असते. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत? सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी केले. यांच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हणतात. यात आकारमान, सवयी आणि अधिवास हे मुद्दे लक्षात घेतले गेले.
प्लिनी, जॉन रे, लिनियस या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत वापरली. पुढे वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यात सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म असे आधुनिक मुद्दे लक्षात घेण्यात आले. त्यानंतर डॉम्झन्स्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धती शोधली. कार्ल वूज यांनी 3 डोमेन वर्गीकरण पद्धती शोधली. त्यानुसार आदिकेंद्रकी जीवाणूंचे 2 वर्ग करण्यात आले आहेत. अशा रीतीने प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणासहित स्पष्ट करा. रचनात्मक संघटन म्हणजे पेशी, ऊती, अवयव आणि संस्था अशा प्रकारची निरनिराळी शरीर रचना. सर्व प्राणी पेशींपासून तयार झालेले असतात. अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यात सर्व कार्य एकाच पेशीद्वारे करण्यात येते. बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी असतात. काहींच्या शरीरात समान कार्य करणाऱ्या पेशींचे समूह म्हणजेच ऊती असतात, तर काहींच्या शरीरात अजून प्रगती होऊन अवयव आणि नंतर संस्था तयार होतात. अशा पद्धतीने प्राण्यांच्या संघात जटिल रचनात्मक संघटन येत गेले. सममिती हे शरीर रचनेचा पायाच दर्शवते. वर्गीकरण करताना आधारभूत ठरणारा हाही एक मुद्दा आहे. सममिती लक्षात घेण्यासाठी प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला जातो. यावर आधारित प्राणी शरीर रचनेचे निरनिराळे गट पडतात, जसे असममित शरीर, अरीय सममिती आणि द्विपार्श्व सममिती. थोडक्यात उत्तरे द्या. 1. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा. सृष्टी प्राणी, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग मत्स्य, उपवर्ग कास्थी मत्स्य, शास्त्रीय नाव स्क्वॅलिओडॉन साराकोव्हा. 2. कंटकचर्मी संघाचे 4 गुणधर्म लिहा. 1. हे प्राणी केवळ सागर निवासीच असतात. 2. प्रजननासाठी यांना नलिकापाद असतात. या नलिकापादांनी ते अन्न देखील पकडू शकतात. 3. ह्या प्राण्यांची पुनर्जनन क्षमता खूप चांगली असते. 4. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. 3. फुलपाखरू व वटवाघूळ यातील फरकाचे 4 मुद्दे स्पष्ट करा. फुलपाखरू आणि वटवाघूळ. फुलपाखरू असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. वटवाघूळ हे समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. फुलपाखराचा समावेश कीटक वर्गात केला जातो. वटवाघळाचा समावेश सस्तन वर्गात केला जातो. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे. वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे. फुलपाखराला पायांच्या 3 जोड्या आणि 2 पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटिन युक्त असतात. वटवाघळांना पायाची 1 जोडी असते आणि पंखाप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा. झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे. कारणे: 1. शरीरावर
कायटिनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन. 2. छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे. 3. द्विपार्श्व सममित त्रिस्तरीय सत्यदेह गुहायुक्त आणि खंडीभूत शरीर. 4. श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे. शास्त्रीय कारणे द्या. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. कासव सरीसृप असते. ते जमिनीवर असताना फुफ्फुसाने श्वसन करते व पाण्यात असताना प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. दोन्ही वेळेस ते फुफ्फुसाने श्वसन करते. उभयचर प्राण्यांचे असे नसते. तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. म्हणून उभयचर वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशीचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. म्हणून या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास पेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत. ज्या प्राण्यांमध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरू स्तंभात होते, त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय म्हणतात. त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात. मात्र जे समपृष्ठरज्जू, पृच्छसमरज्जू व शीर्षसमरज्जू प्राणी म्हणूनच राहतात, त्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर कशेरू स्तंभात होत नाही. बॅलेनोग्लॉसला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात. बॅलेनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. दोन्ही गटांचे गुणधर्म थोडे थोडे असतात. म्हणून त्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा असे म्हणतात. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वर खाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर खाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. रंध्रीय प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? 1. कॉलर पेशी. 2. निडोब्लास्ट. 3. अंतर्जननस्तर पेशी. 4. बहिर्जनस्तर पेशी. योग्य पर्याय आहे कॉलर पेशी. रंध्रीय प्राणी आदित्रीशी संलग्न असतात आणि त्यांच्यात प्रजनन होत नाही. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना पाणी प्रवाहित करावे लागते. त्यासाठी त्यांच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशींचा वापर केला जातो. निडोब्लास्ट या निडारिया संघाचे वैशिष्ट्य आहे आणि अंतस्तर पेशी व बाह्यस्तर पेशी या सर्वच प्राण्यात असतात. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते? 1. तारामासा. 2. जेलीफिश. 3. गांडूळ. 4. स्पॉन्ज. योग्य पर्याय आहे गांडूळ.
द्विसममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातून काल्पनिक छेद घेतल्यास दोन समान भाग होतात. अशी सममिती केवळ गांडूळच दाखवतो. तारामासा आणि जेलीफिश हे अरीय सममिती दाखवतात. स्पॉन्जचे शरीर असममित असते. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? 1. झुरळ, 2. बेडूक, 3. चिमणी, 4. तारामासा. योग्य पर्याय आहे तारामासा. झुरळ, बेडूक व चिमणी हे तिन्ही प्राणी पुनर्निर्मिती करू शकत नाहीत. केवळ कंटकचर्मी संघातच पुनर्निर्मिती करण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे तुटलेल्या भागाचे पुनर्जनन केवळ तारामासा करू शकतो. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? 1. उभयचर, 2. सरीसृप, 3. पक्षी, 4. सस्तन. योग्य पर्याय आहे सस्तन. वटवाघळाचा समावेश सस्तन वर्गात केला जातो कारण त्यांना दुग्धग्रंथी असतात. त्याचप्रमाणे ते पिल्लांना जन्म देतात. उभयचर, सरीसृप आणि पक्षी या तिन्ही वर्गात ही वैशिष्ट्ये दिसत नाहीत. खालील तक्ता पूर्ण करा. रंध्रीय प्राणीसंघामध्ये देहगुहा नसते तर जननस्तर द्विस्तर असतो. देहगुहा नसते आणि जननस्तर स्त्रीस्तर असतो. तो संघ म्हणजे चपटे कृमी. गोलकृमींचा संघ देहगुहा आभासी असते तर जननस्तर त्रिस्तर असतो. संधिपाद प्राणीसंघ देहगुहा असते, जननस्तर त्रिस्तर असतो. तक्ता पूर्ण करा. चक्रमुखी प्रकारामध्ये त्याची वैशिष्ट्ये जबडे विरहित असे चुशी मुख. उदाहरणे पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. कल्ल्याद्वारे श्वसन हे वैशिष्ट्ये असणारा प्रकार मत्स्य. उदाहरणे पापलेट आणि समुद्रघोडा. उभयचर प्रकारामध्ये वैशिष्ट्ये मृदू त्वचा, बाह्य कंकाल नाही. उदाहरणे बेडूक आणि टोड. देवमासा उदाहरण आहे. तो प्रकार सस्तन आणि त्याची वैशिष्ट्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी. शीतरक्ती वैशिष्ट्ये असणारा प्रकार सरीसृप आणि त्याची उदाहरणे कासव आणि साप. धन्यवाद.